पण हे पॉईंट सोडून तुम्ही जाऊ शकता असं मला वाटतंय. थोडंसं आपण रिव्हर्स लॉ वापरूयात की हे पॉईंट जे आहेत हे तर वाचायचेतच आपल्याला, हे तर माहीतच करायचे, पण हे आलेत याचा अर्थ आपल्यासाठी दुसरं काहीतरी नवीन आहे हे तुम्ही ध्यानात ठेवायचं असं. सगळ्यात मोठी ट्रिक कुठली असेल उद्याच्या पेपरच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन प्रेडिक्शनमध्ये मी सांगतोय की ह्या 3-4 शिफ्ट जे आहेत तुम्ही सगळे व्हिडिओज बघा आपले, ह्याच्यातले क्वेश्चन सोडून जे पॉईंट राहायला लागले टॉपिकमध्ये त्याच्यावर तुमच्या शिफ्टमध्ये क्वेश्चन येणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील CET एक्सपर्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीतून सर्व गोष्टी, सर्व संकल्पना CET संदर्भात आणि केमिस्ट्री संदर्भात इत्थंभूत माहिती देणारं एकमेव यूट्यूब चॅनल ते म्हणजेच केमिस्ट्री बाय स्वामी सर. मित्रहो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 13 एप्रिलचा शिफ्ट 2चा पेपर नेमका कसा होता, इझी होता, मॉडरेट होता की हार्ड होता. तर विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मागच्या 3 शिफ्टमध्ये हा पेपर जो होता तो मॉडरेट पेपर होता. पहिल्या 3 शिफ्ट केमिस्ट्रीच्या म्हणजेच 11 एप्रिलची शिफ्ट 1 and 2 आणि 13 एप्रिलची शिफ्ट 1 ह्या 3 शिफ्ट इझी होत्या. परंतु विद्यार्थ्यांचे जे रिव्ह्यूज माझ्याकडे आलेत, विद्यार्थ्यांचं जे काही म्हणणं होतं सर डायरेक्ट क्वेश्चन्स नव्हते, फिरवाफिरवी केलेली होते किंवा थोडंसं ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचं प्रमाण पण इथं जास्त होतं. त्यामुळे हा जो पेपर आहे आपला 13 एप्रिलचा शिफ्ट 2चा पेपर तो माझ्या हिशोबाने बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज तसे आल्यामुळे इझी नसून तो मॉडरेट होता. सो वी कॅन क्लासिफाय दिस केमिस्ट्री पेपर ॲज मॉडरेट. म्हणजे शिफ्टचे डिफिकल्टी लेवल जे आहे विद्यार्थ्यांना ते आता जास्त जाणवत आहे. आता ते आपल्याला क्वेश्चन्सवरून पण लक्षात येणार आहे. पहा, काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी इथं आपल्या काही विद्यार्थ्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत ते मी तुमच्यासमोर मांडतोय. फॉर एक्झाम्पल ऑफ ॲडिशन पॉलिमर विचारलेलं होतं आणि हे पण एक्झाम्पल डायरेक्टली विचारलेलं नव्हतं, थोडासा फिरवाफिरवी करून क्वेश्चन त्यांनी टाकला होता. त्यानंतर ॲम्फोटेरिक ऑक्साईडचं एक्झाम्पल देखील त्यांनी विचारलेलं होतं. त्याचबरोबर हा पहा आता मोनोमर ऑफ HDP हाय डेन्सिटी पॉलिइथिलीनचा मोनोमर कुठला आहे तर मी तुम्हाला परत ओरडून सांगतोय मित्रांनो की मागीलचे पेपर्स आहेत तुमचे शिफ्ट 1 शिफ्ट 2चे आणि त्याच्यामध्ये पण पॉलिमरच्या मोनोमरवर क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड यावर्षी जास्त दिसतोय. आणि हाच ट्रेंड तुम्हाला मागं जर PYQमध्ये पाहिला तर तो 2025मध्ये जास्त आहे. सो तुम्हाला जर 2025चे पूर्ण पेपर्स पाहिजे असतील तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत, आपल्या ॲपवरती अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे मित्रांनो, आपल्या ॲपवरती जायचं आहे. इथं तुम्ही बघू शकताय की MHT CET पूर्णतः 2025चे जे पेपर्स आहेत ते तुम्हाला PCBचे पेपर्स देखील अवेलेबल आहेत आणि PCMचे पेपर्स देखील अवेलेबल आहेत. सर्व पेपर्स ॲन्सर सीट सहित ॲन्सर की सहित तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत. तुम्हाला फक्त ओव्हरलुक करायचं आहे. या फर्स्ट अटेम्प्टसाठी असू देत किंवा तुम्हाला सेकंड अटेम्प्टला जायचं असेल तरीसुद्धा हे पेपर्स सगळे 2025चे ऑल PYQ पेपर्स तुमच्यासाठी आपण अवेलेबल केलेले आहेत आणि तुम्ही ते तिथं जाऊन पाहू शकता. ओके, सो कम बॅक टू अवर टॉपिक. इथं बघू शकता आपण डेल्टा U म्हणजेच इंटरनल एनर्जी. मित्रांनो, इंटरनल एनर्जी जी आहे ती कुठल्या प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट राहील तर हा क्वेश्चन परत एकदा 11 एप्रिलच्या पण शिफ्टमध्ये आला होता, 13 एप्रिलच्या शिफ्टमध्ये पण आला आहे. सँडमियर्स रिॲक्शनवरती पण क्वेश्चन होता पण डायरेक्ट नव्हता. गॅब्रिएल थॅलमाइड या नेम रिॲक्शनवरती पण क्वेश्चन होता मित्रांनो. हां पहा, ऑक्सिडेशन स्टेट जे रेडॉक्सचे क्वेश्चन्स होते आता बघा त्यांनी सहज कुठल्या तरी आता तुम्हाला अगोदरच्या शिफ्टमध्ये असा क्वेश्चन होता कालच्या ClO4- मध्ये क्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट काढा, 4 दुने 8 मधून 1 गेले 7 सोपे कंपाऊंड्स विचारले. इथं काय केलं OF2 दिलंय. तर तुम्हाला हे क्लिअर कट माहिती पाहिजे की ऑक्सिजन ज्यावेळी फ्लोरीन सोबत जातो तर तो एकमेव कंडिशन ऑक्सिजनची जिथं काय करायला ऑक्सिजन +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला आहे. सो फ्लोरीन इज ऑलवेज -1 हेन्स ऑक्सिजन इज +2 म्हणून याचा आन्सर येणार आहे +2. एक्सेप्शनल केसेसमधला हा कंपाऊंड आहे. तर तुम्ही बघा या शिफ्टमध्ये त्या टाईपमध्ये क्वेश्चन्स. आता बघा पेन रिलीव्हर ड्रग, ते ड्रग देऊ शकत होते पण कोणता ड्रग आहे जो पेन रिलीव्ह करतो, वेदना शामक ड्रग आहे आणि विशेष म्हणजे तो कॉन्शियसनेस जाऊ देत नाही.
विदाउट लुझिंग द कॉन्शियसनेस असा तर काहीतरी क्वेश्चन आलेला होता. म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन नाही आहे. याच्या अगोदरच्या शिफ्टमध्ये अँटीबायोटिक सांगा किंवा ॲनाल्जेसिक खालीलपैकी कोणता आहे किंवा ॲस्पिरिनचं काम काय आहे, असे डायरेक्ट क्वेश्चन होते. या शिफ्टमध्ये मात्र अप्लाइड क्वेश्चन्स म्हणजेच फिरवाफिरवीचे क्वेश्चन जास्त आहेत. गॅस एक्सपॅन्शनवरती पण क्वेश्चन होता. त्यानंतर एज लेंथ दिलेली होती, व्हॉल्यूम काढा म्हणून सांगितलं होतं, सॉलिड स्टेटचा क्वेश्चन. नायलॉन 6 वरती पण क्वेश्चन आला होता. त्यानंतर विकेस्ट ॲसिड, हॅलो ॲसिड्स दिलेले होते 4 ऑप्शनमध्ये, 4 वेगवेगळे हॅलोजन ॲसिड्स. आणि हॅलो ॲसिड म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये अल्फा पोझिशनला हॅलो, म्हणून त्याला अल्फा हॅलो ॲसिड असं पण म्हणता येईल आपल्याला. त्याच्यावरती क्वेश्चन होता. कमी स्ट्रेंथवाला कोणता आहे ते शोधायचं होतं. त्याचनंतर pH काढा असा पण क्वेश्चन होता. पहा, आयोनिक इक्विलिब्रियममध्ये एका शिफ्टला KSPवर क्वेश्चन आला, दुसऱ्या शिफ्टमध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन, पर्सेंट डिसोसिएशन, इथं pHवर क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे क्वेश्चन हे त्याच पॉईंटवर पण येत नाही आहेत. नीट समजून घ्या. खास करून मी त्या विद्यार्थ्यांना बोलतोय, तुम्ही ऐकताय ना, कमेंट बॉक्समध्ये येस सर म्हणून सांगा. तुम्ही पहा, ज्यांची शिफ्ट उद्या आहे 15 एप्रिलला आहे, क्वेश्चन्स हे त्याच पॉईंटवर रिपीट नाही होत. पॉलिमर टॉपिक आहे, वेगळा ट्रेंड चालू आहे. आता आयोनिकमध्ये सुद्धा KSPवर एका शिफ्टमध्ये क्वेश्चन आला, दुसऱ्या शिफ्टमध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा अल्फावरती क्वेश्चन आलेला आहे, पर्सेंट डिसोसिएशनवरती क्वेश्चन आलेला आहे. तिसऱ्या शिफ्टमध्ये pH काढा म्हणून क्वेश्चन होता. pHचा क्वेश्चन याच्या अगोदर नव्हता. ह्या तिसऱ्या शिफ्टमध्ये तुम्हाला दिसत आहे 13 एप्रिलच्या, तिसऱ्या म्हणजेच 13 एप्रिलची सेकंड शिफ्ट, पहिल्या 3 पेपरमध्ये नाही. ऑस्मॉटिक प्रेशर काढायचा होता, कॅथोडच्या प्रॉपर्टीवर क्वेश्चन आला होता मित्रांनो. त्याचबरोबर PV इज इक्वल टू NRT, आयडियल गॅस इक्वेशन, स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये या पॉईंटवर देखील क्वेश्चन आला होता. झिग्लर नाटा कॅटलिस्टचा IUPAC नेम काय असा पण क्वेश्चन विचारला गेला होता. सो तुम्ही बघू शकता की असे काही टिपिकल क्वेश्चन्स. 1 मिनिट, मी परत एकदा ऐका. आयोनिकमध्ये उद्याच्या शिफ्टमध्ये POH काढा म्हणतील किंवा H+ आयन कॉन्सन्ट्रेशन काढा म्हणतील किंवा OH- आयन कॉन्सन्ट्रेशन काढा म्हणतील. तेच पॅटर्न रिपीट होत नाही, त्याच्या भोवताली क्वेश्चन शफल करून चालू आहे. त्यामुळे जे झालेले पॉईंट आहेत त्याच्यावर तर आपल्याला लक्ष द्यावंच लागणार आहे. पण तुम्ही एक गोष्ट बघताय का की क्वेश्चन्स रिपीट नाही होत. 11 एप्रिल मॉर्निंग शिफ्टचे क्वेश्चन्स वेगळे आहेत, 11 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टचे क्वेश्चन्स वेगळे आहेत, 13 एप्रिल मॉर्निंग शिफ्टचे क्वेश्चन्स वेगळे होते, 13 एप्रिल शिफ्ट 2चे क्वेश्चन्स वेगळे होते. म्हणजे असं नका धरू की हे क्वेश्चन्स येत आहेत पण हे पॉईंट सोडून तुम्ही जाऊ शकता असं मला वाटतंय. थोडंसं आपण रिव्हर्स लॉ वापरूयात की हे पॉईंट जे आहेत हे तर वाचायचेतच आपल्याला, हे तर माहीतच करायचे, पण हे आलेत याचा अर्थ आपल्यासाठी दुसरं काहीतरी नवीन आहे हे तुम्ही ध्यानात ठेवायचं. असं सगळ्यात मोठी ट्रिक कुठली असेल उद्याच्या पेपरच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन प्रेडिक्शनमध्ये मी सांगतोय की ह्या 3-4 शिफ्ट जे आहेत, तुम्ही सगळे व्हिडिओज बघा आपले, ह्याच्यातले क्वेश्चन सोडून जे पॉईंट राहायला लागले टॉपिकमध्ये त्याच्यावर तुमच्या शिफ्टमध्ये क्वेश्चन येणार आहेत. कारण क्वेश्चन रिपीट नाही होत मित्रांनो. हां, ट्रेंडिंग आहे त्या क्वेश्चन, जसं मोनोमर्सचा ट्रेंडच आहे, कुठले पण विचारायला लागलेत, पण तेच रिपीट नाही करत ना. एकदा टेरलिनचं दुसरं नाव काय, एकदा ऑर्लॉनचं काय, किंवा एकदा टेफ्लॉनचं काय, बुनायसचं काय, असे मोनोमर्स विचारत आता HDPEचा मोनोमर कुठला, म्हणजे क्वेश्चन रिपीट नाही होत. तुम्हाला त्या कॅटेगरीमधले दुसरे क्वेश्चन्स करायचे. येते का लक्षात? एका ह्याला तुम्हाला फायब्रस प्रोटीनवर विचारायले, ते एकीकडं ग्लोब्युलर प्रोटीनवर विचारले, ते एकीकडं बॉन्डिंगवर क्वेश्चन विचारले, हो की नाही. अजून ग्लुकोज, गॅलॅक्टोज, माल्टोज, त्यांचा अल्फा जे ग्लायकोसायडिक लिंकेज आहे त्याच्यावर क्वेश्चन नाही आले, ते पण वाचून ठेवा. अमायनो ॲसिडवर अजून क्वेश्चन आले नाहीत. गेल्या वर्षी 2025 मध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत. सो अमायनो ॲसिडच्या स्ट्रेंथवरती क्वेश्चन. आता जे राहिलेल्या शिफ्टचे विद्यार्थी आहेत त्यांना खास माझं सांगणं आहे की तुम्ही जे नंतरच्या काळात शिफ्टमध्ये तुम्ही जे जाणार आहेत त्याच्यात तुम्हाला राहिलेला कंटेंट करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो ऑल दी बेस्ट फॉर युअर टुमॉरोज पेपर. तुमचे काही जर क्वेरीज असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न करूयात. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या 15 एप्रिलच्या मॉर्निंग आणि इव्हिनिंग शिफ्टमध्ये पेपर ॲनालिसिससाठी. धन्यवाद.